नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आता धोंड्याचा महिना चालू आहे, तर मी आज बनवणार आहे अनारसे। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ मी राशनचे वापरलेले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून मी 3 दिवस भिजायला ठेवले होते। त्यानंतर 3 दिवसांनी तांदूळ 2 पाण्याने धुवून कपड्यावर असे वाळायला ठेवायचे आहेत। थोडेसे सुकले की मग मी ते मिक्सर मधून काढणार आहे। थोडेसे वलसर असतानाच तांदूळ काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्या वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण जर चुकलं तर अनारसे बिघडतात, त्यामुळे ज्या मापाने तुम्ही तांदूळ भिजायला घालणार आहात त्याच मापाने अर्धा माप साखरेचं घ्यायचं आहे। तर तांदूळ मिक्सर मध्ये काढून झालेले आहेत, त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून मी अशा डब्यामध्ये भरून व्यवस्थित दाबून झाकून ठेवलं होतं। तर 1 दिवसासाठी हे झाकून ठेवलेलं पीठ आता मी बाहेर काढलेलं आहे। तर ताटामध्ये घेतलं आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा तूप आणि तूप टाकून व्यवस्थित असं पिठाचे हे गोळे फोडून घ्यायचे आहेत। जर पीठ आपलं पातळ नाही झालं तर त्यामध्ये अगदी 1 चमचाभर दूध टाकायचं आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा दूध वापरून हाताने असे गोळे बनवून घेतलेले आहेत, जेणेकरून अनारसे बनवायला सोपं होईल। तर पहिल्यांदा सर्व पिठाचे मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर इथं ताटामध्ये मी खसखस घेतली आहे। हाताने असा गोळा करून घ्यायचा आणि खसखशीवर ठेवून असा गोल अनारसा बनवायचा आहे। कुठेही कमी जास्त लहान मोठा होऊन नाही द्यायचा, पूर्ण एकसारखा बनवायचा, म्हणजे आपला अनारसा फुगतो। तर मी ज्या पद्धतीने बनवला आहे त्या पद्धतीने तुम्ही असा अनारसा बनवू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। तेल इथं गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये अनारसा टाकला आहे। त्यानंतर झाऱ्याने असं तेल अनारशावर टाकायचं आहे, म्हणजे अनारसा लवकर फुगतो आणि वरची साईड पण भाजते। तर तुम्ही इथं पाहू शकता अनारसा व्यवस्थित असा फुगलेला आहे। तर तोपर्यंत मी दुसरे बनवून घेते। गोळे बनवल्यामुळे अनारसे बनवायला सोपं होतं, त्यामुळे आधी गोळे बनवून घ्या। तर इथं मी दुसराही अनारसा बनवून घेतलेला आहे। तर पाहू शकता तुम्ही किती छान अनारसा तळून झालेला आहे। दोन्ही साइडने व्यवस्थित तळून घेतल्यानंतर मी तो अनारसा आता काढून घेत आहे आणि त्यानंतर बाकीचे सगळे अनारसे असेच बनवून तळून घेणार आहे। तुम्ही सुद्धा असे अनारसे नक्की बनवून पहा।